हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन द बायोलॉजी लेक्चर. तर बघा, आपण लास्ट पिरियडमध्ये कशाबद्दल पाहिलं होतं. आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांटला. ठीक आहे, त्यामध्ये आपण ओव्हरऑल पूर्ण स्ट्रक्चर पाहिलं. त्यानंतर आपण रूटचं स्ट्रक्चर पाहिलं, रिजन पाहिले रूटचे कोणते कोणते आहेत. मागच्या पिरियडमध्ये आपण त्याचे टाइप्स पाहिले. विच आर द मेन टाइप्स ऑफ रूट? देर आर टू मेन टाइप्स ऑफ रूट, दॅट इज टॅप रूट अँड adventitious root. What is tap root? The roots are developed from the radicle of embryo during seed germination called as tap root, and the root which are developed from any part of the plant body except radicle during the seed germination, and it is called as the adventitious root or fibrous root. Tap root is also called as true root. Adventitious root are also called as the fibrous root because they are look like the fibers. Okay, now today we going to discuss about the modifications of root. बघा, आता रूट सर्व काही सारखे नसतात. जसं की समजा आता कॅरट, इट्स अ रूट. बीट, इट्स अ रूट. देन रॅडिश, इट्स अ रूट. हे रूट कसे आहेत? सोलन आहेत, जाड आहेत. का? कारण की त्यांच्यामध्ये काय साठवलेलं असते? अन्न साठवलेलं असते. आपण मुळं पण खातो, आपण रूट्स पण खातो, पण कोणते रूट्स खातो? की ज्या रूट्समध्ये अन्न साठवलेलं आहे, जसं की कॅरट, बीट, रॅडिश, हे जे मूळ आहेत, हे जे रूट्स आहेत, यांच्यामध्ये फूड स्टोअर असते, म्हणून आपण त्यांना काय करतो? खातो. तर हे अशा प्रकारचे कोणते कोणते मॉडिफिकेशन्स आहेत? देर आर लॉट्स ऑफ मॉडिफिकेशन ऑफ रूट. सो टुडे हेडिंग इज मॉडिफिकेशन ऑफ रूट. मॉडिफिकेशन्स ऑफ रूट. आता रूटमध्ये कोणते कोणते मॉडिफिकेशन्स असतात? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रूटचं जे फंक्शन आहे, प्रायमरी फंक्शन, ते आपल्याला माहिती आहे. व्हॉट आर दी? विच आर द प्रायमरी फंक्शन्स ऑफ रूट? रूट फिक्स ऑर अँकर द प्लांट बॉडी. फिक्स ठेवते, प्लांट बॉडीला अँकर करून ठेवते, घट्ट पकडून ठेवते. देन इट ॲब्झॉर्ब दी वॉटर मिनरल्स फ्रॉम द सॉइल. काय करते ते? सॉइलमधून वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब करण्याचं काम करते. देन दॅट ॲब्झॉर्ब्ड वॉटर अँड मिनरल प्रोव्हाइड टू द स्टेम ऑफ प्लांट बॉडी. त्या स्टेमला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. हे असे 3 मेन फंक्शन रूटचे आहेत, प्रायमरी फंक्शन आहेत. कोणते कोणते? एक म्हणजे फिक्सेशन, दुसरं म्हणजे ॲब्झॉर्प्शन, आणि तिसरं म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. फिक्सेशन, ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन, दीज आर द प्रायमरी फंक्शन ऑफ रूट. पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी रूट काही फंक्शन्स करतात, आणि त्या फंक्शन्सला म्हणतात, किंवा त्या स्ट्रक्चरल चेंजेसला म्हणतात मॉडिफिकेशन ऑफ रूट. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ मॉडिफिकेशन ऑफ रूट? बघा आता, when root have to perform some special functions in addition to their normal functions, they develop structural changes. And that structural changes called as modification. रूट ने जे स्ट्रक्चरल चेंजेस केलेले आहेत, त्या स्ट्रक्चरल चेंजेसलाच म्हणतात मॉडिफिकेशन. बघा, when root have to perform some special functions in addition to their normal functions. नॉर्मल फंक्शन पेक्षा जर काही वेगळे फंक्शन जर करत असतील रूट, तर त्याला म्हणतात मॉडिफिकेशन ऑफ रूट. आणि काय होते मग? दे डेव्हलप स्ट्रक्चरल चेंजेस. ते काय करतात? स्ट्रक्चरमध्ये त्यांच्या चेंज आणतात. मग आता आपल्याला पाहायचे आहेत की कोणते कोणते मॉडिफिकेशन्स आहेत. तर आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट. मॉडिफिकेशन्स ऑफ टॅप रूट. 2 प्रकारचे आपल्याला मॉडिफिकेशन पाहायचे आहे. एक म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट, आणि दुसरं म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेशियस रूट. तर त्यापैकी जो पहिला टाईप आहे तो आहे फूड स्टोरेज. कोणता आहे? फूड स्टोरेज. बघा एकदम शांततेत डोक्यात घ्यायचं की हे मॉडिफिकेशन म्हणजे नेमकं काय.
मॉडिफिकेशन ऑफ रूट म्हटलं म्हणजे त्यांचे जे नॉर्मल फंक्शन आहेत त्या नॉर्मल फंक्शन व्यतिरिक्त जर आणखी कोणते फंक्शन जर करत असेल रूट तर दॅट इज कॉल्ड ॲज मॉडिफिकेशन ऑफ रूट. मग आता फूड स्टोरेज बघा आता काय आहे तर आता हे जे आहे जे रूट फूड स्टोअर करतात ते कसे असतात बघा. सम रूट्स आर सोलन ड्यू टू कशामुळे सोलन असतात ते ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल अँड धिस टाइप ऑफ रूट कॉल्ड ॲज स्टोरेज रूट. त्या प्रकारच्या रूटला कोणते रूट म्हणतात स्टोरेज रूट म्हणतात. व्हॉट इज स्टोरेज रूट. सम रूट्स आर सोलन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. सोलन म्हणजे काय फुगीर. काही रूट असे फुगीर असतात कशामुळे ड्यू टू च्यामुळे कशामुळे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. बघा तुम्ही गाजर पहा कॅरट हे कसं असते धिस रूट इज सोलन. व्हाय इट इज सोलन बिकॉज ड्यू टू द स्टोरेज ऑफ फूड मटेरियल अँड दॅट टाइप ऑफ रूट कॉल्ड ॲज स्टोरेज रूट अँड दीज स्टोरेज रूट्स आर फ्लेशी. कसे असतात हे फ्लेशी असतात म्हणजे त्यांच्यामध्ये पाणी असते. ठीक आहे. त्यानंतर या स्टोरेज रूटची जे स्टेम आहे बघा आता काय सांगतो. या स्टोरेज रूटची स्टेम कशी असते स्टेम इज डिस्कॉइड म्हणजे कशी असते डिस्क सारखी असते. बघा तुम्ही गाजराची जे वरची स्टेम आहे ते कशी असते अशी डिस्क सारखी असते. आणि लीव्ज कसे असतात लीव्ज हे रॅडिकल टाईप असतात. बघा दोन गोष्टी सांगितल्या मी तुम्हाला. त्यांची स्टेम कशी असते त्यांची स्टेम डिस्कॉइड टाईप असते एकदम लहानशी. आपण गाजर खातो आपण गाजराच्या वरचं जे फेकून देतो वरचं जे गोल गोल आपण कापतो वरचं जाळ असते ते दॅट इज कॉल्ड ॲज स्टेम. त्याच्यापासून असे पानं निघत असतात. तुम्ही जर समजा गाजर जर उपटलं असे पानं धरून जर गाजर उपटलं त्या पानाच्या आणि गाजराच्या मधात तुम्हाला एक स्टेम दिसते अँड दिस इज कॉल्ड ॲज द डिस्कॉइड स्टेम अँड लीव्ज आर रॅडिकल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता on the basis of shape कशावरून on the basis of shape these solan taproots are divided into आता कशामध्ये यांचं डिवायडेशन होते बघा आता डिवायडेड इंटू 3 टाइप्स. किती टाइप्स मध्ये डिवायडेशन होते यांचं मग 3 टाइप्स मध्ये. ऑन व्हॉट बेसिस ऑन द बेसिस ऑफ शेप. बघा शब्द लक्षात घ्या कशाच्या बेसिसवरती कशाच्या भरोशावरती 3 टाइप पडलेले आहेत तर ऑन द बेसिस ऑफ शेप द सोलन टॅपरूट्स आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. बघा आता एक टाइप. पहिला जो टाइप आहे त्याला म्हणतात कोनिकल रूट. कोणता कोनिकल रूट. आधी मी तुम्हाला तिन्ही टाइप सायमल्टेनियसली लिहून दाखवतो. कोनिकल रूट आपण कोनिकल रूट एवढ्या पार्टमध्ये लिहायचं आपल्याला कोनिकल रूट बद्दल. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ शेप दॅट इज फ्युजिफॉर्म रूट. ओके. आणि जो लास्ट टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ शेप that is third one called as conical root, fusiform root, napiform root. असे 3 प्रकारचे रूट आहेत. स्टोरेज किंवा सोलन टॅप रूट्स आर डिवायडेड इंटू द 3 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ शेप. कशाच्या बेसवरती शेपच्या बेसवरती असे 3 टाइप पडलेले आहेत. पाहू मग आपण आता पहिलं कोनिकल रूट पाहू आपण. कोनिकल रूट म्हटलं म्हणजे कशासारखं दिसेल ते नक्कीच कोनासारखं दिसेल. बघा आता हे अशा प्रकारची जी असते ही तर स्टेम असते आणि या स्टेमपासून असे काय निघतात हे लीव्ज निघतात. आपण जी डायग्राम काढलेली आहे ती कशाची काढली आता ही कॅरटची डायग्राम काढलेली आहे. आणि हे जे आहेत त्यांचे सेकंडरी रूट. जे प्रायमरी रूट असते त्या प्रायमरी रूटमध्ये फूड स्टोरेज असते आणि जे सेकंडरी रूट्स असतात दॅट सेकंडरी रूट्स रिमेन थिन. ते थिनच राहतात. बघा यामधलं हे जे आहे
आतमध्ये आपण हे जे मोठं काढलेलं आहे हे कोणतं आहे? सो दिस इज द प्रायमरी रूट, प्रायमरी रूट. आणि हे जे आहेत लहान लहान काढलेले हे कोणते आहेत? सेकंडरी रूट, सेकंडरी रूट. आणि ही जी इथं काढलेली आपण डिस्कॉइड म्हणजे डिस्क सारखी जी स्टेम आहे त्याला म्हणतात डिस्कॉइड स्टेम. याला लेबल द्यायचं आपल्याला स्टेम. आणि हे जे वरचे आहेत दीज आर ऑल दी लीव्ज. बघा कोनिकल रूट म्हटलं म्हणजे कशासारखं दिसेल ते? कोणासारखं. मग त्यामध्ये प्रायमरी रूट म्हणजे हे जे मोठं जाड रूट आहे ते आहे प्रायमरी रूट. आणि जे बारीक बारीक असतात बघा तुम्ही गाजर पहा, गाजराला ते बारीक 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 व्हाईट कलरचे रूट्स असतात, दॅट आर दी सेकंडरी रूट्स. ते काय असतात? सेकंडरी रूट. आणि जे रेड कलरचं असते ते कोणतं असते? प्रायमरी रूट. तर कशाची डायग्राम आहे ही? कशाची? कोनिकल रूटची डायग्राम तर आहेच, पण याचं नाव काय आहे तर कॅरट. कोनिकल रूट आपण आधी नाव देऊया. फिगर कशाची आहे ही? कोनिकल रूट. बर पाहू ना मग आता काय आहे तर या कोनिकल रूटचं काय म्हणणं आहे. आता याची डेफिनेशन पाहिजे आपल्याला. व्हॉट इज कोनिकल रूट? द रूट सोलन ॲट बेस, सोलन ॲट बेस अँड बघा ना सोलन ॲट बेस हा झाला रूटचा बेस आणि हा झाला अपेक्स. सोलन ॲट बेस अँड नॅरो डाऊन टू इट्स अपेक्स. बघा एकदम सिंपल आहे. काय काय तर पहिला पॉईंट आपल्याला पाहायचा त्याच्या डेफिनेशन बद्दल. हा जर पॉईंट तुमच्या लक्षात आला तर इकडे तुम्हाला ऑटोमॅटिकली दोन्ही जे टाईप राहिले आहेत ते लिहिता येतात. व्हॉट इज कोनिकल रूट? द रूट सोलन ॲट बेस आहे ना, हा बेस आहे. बेसला कसा आहे? रुंद आहे, सोलन आहे. आणि टॅपरिंग डाऊन टुवर्ड्स इट्स अपेक्स अँड नॅरो डाऊन टू इट्स अपेक्स. नॅरो म्हणजे अरुंद होत जाते त्याच्या अपेक्स वरती. अँड दिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं आपण पहा? द रूट सोलन ॲट बेस अँड नॅरो डाऊन टू इट्स अपेक्स इज कॉल्ड कोनिकल रूट. त्या रूटला कोणतं रूट म्हणतात? कोनिकल रूट म्हणतात. आणि विच इज द एक्झाम्पल ऑफ कोनिकल रूट? द एक्झाम्पल ऑफ कोनिकल रूट इज कॅरट. कॅरट म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो मराठी भाषेमध्ये? गाजर. गाजर हे कोनिकल रूटचं एक्झाम्पल आहे. अँड लुक ॲट दिस इज द बॉटनिकल नेम नाव, डाउकस कॅरोटा. डाउकस कॅरोटा इट्स अ बॉटनिकल नेम ऑफ कॅरट. आणि बॉटनिकल नेमला नेहमी अंडरलाईन करत असतात, हे लक्षात ठेवा. बॉटनिकल नेम जेव्हा आपला पोर्शन येईल तेव्हा मी तुम्हाला सांगणारच. बघा आता बॉटनिकल नेम डाउकस कॅरोटामध्ये आपण हा डी कॅपिटल लिहिला आणि हा सी स्मॉल लिहावा लागते. खूप त्याचे नियम आहेत. ते नियम मी तुम्हाला जेव्हा नॉमेनक्लेचर ऑफ बॉटनिकल नेम जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला समजून सांगेल. तर एक्झाम्पल कोणता आहे? विच इज द एक्झाम्पल ऑफ कोनिकल रूट? कॅरट. अँड धिस इज द बॉटनिकल नेम ऑफ कॅरट, दॅट इज डाउकस कॅरोटा. तर हा झाला आपला पहिला टाईप. ऑन द बेसिस ऑफ देअर शेप द स्टोरेज किंवा सोलन टॅप रूट्स आर डिवायडेड इंटू 3 टाइप्स. The first type is a conical root. Why it is called as conical root? Because this root look like a cone. कोन आपण खातो ना, आपण आईस्क्रीमच्या दुकानामध्ये जातो, आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो, आपण कोन खातो. दिनशॉटचा कोन असते आहे ना, किंवा मग त्यामध्ये आपण व्हॅनिलाचा कोन खातो. असे वेगवेगळ्या प्रकारचे कोन्स असतात. त्या कोनासारखा आकार दिसते म्हणून आपण त्या रूटला म्हणतो कोनिकल रूट. आता हा रूटचा काय आहे? बेस आहे. आणि हा रूटचा काय आहे? अपेक्स आहे. हे जे रूट आहे बेसला कसं असते? ब्रॉड. द रूट सोलन ॲट बेस. सोलन म्हणा किंवा ब्रॉड म्हणा, फुगलेलं असते. सोलन ॲट बेस अँड नॅरो डाऊन टू इट्स अपेक्स. असं निमुळतं होत जाते. हा झाला त्या रूटचा अपेक्स. सो धिस टाईप ऑफ रूट कॉल्ड ॲज कोनिकल रूट. अँड द एक्झाम्पल ऑफ कोनिकल रूट इज कॅरट. द बॉटनिकल नेम ऑफ कॅरट इज डाउकस कॅरोटा. Now moving toward the fusiform root. आता फ्युजिफॉर्म म्हटलं म्हणजे दोन्हीही एंडला हे जे रूट आहे हे रूट कसं राहते? फ्यूज राहते.
हे झालं प्रायमरी रूट. याच्यापासून निघालेले हे कोणते रूट्स असतात? सेकंडरी रूट्स. सेकंडरी रूट्स रिमेन थिन, ते काही जाड होत नाही, ते थिनच राहतात. बघा मग याला पण लेबल करू आपण. हे जे आहे, जे मोठंवालं आहे सोलनवालं, ते कोणतं आहे? प्रायमरी रूट. हे जे आहे हे कोणतं आहे? सेकंडरी रूट. ओके. त्यानंतर हे काय आहेत त्याचे? लीफ. आणि इथं काय असणार आहे त्याची? जो मुळा असते आपला, त्या मुळाला इथं काय असते? ही स्टेम. अँड धिस इज द डायग्राम ऑफ fusiform root. Why it is called as fusiform root? Because this root fuses at the both end. दोन्हीही एंडला कसं असते? ते फ्यूज असते. बघा ना, वरती फ्यूज आहे आणि खालती फ्यूज आहे. मग आता अकॉर्डिंग टू धिस डेफिनेशन, या डेफिनेशनच्या सहाय्यानं किंवा या डेफिनेशनच्या बरोबर आपण ही डेफिनेशन कशी तयार करू शकतो? बघा आता, द रूट, बघा यामध्ये कशी तयार केली होती? द रूट सोलन ॲट मिडल अँड, बघा आता, अँड नॅरो डाऊन टू द बोथ एंड्स. असं करावं लागेल, टू द बोथ एंड्स. दोन्हीही एंडला कसा आहे? हे निमुळत आहे, नॅरो आहे. बघा ना, द रूट इज सोलन ॲट द मिडल, मधात कसं आहे? सोलन आहे. आणि नॅरो डाऊन टुवर्ड बोथ एंड, दोन्हीही एंडकडे कसं होते? असं हे नॅरो होत जाते. द रूट सोलन ॲट मिडल अँड नॅरो डाऊन टू बोथ एंड्स, दोन्हीही एंडला असे हे अरुंद होत जाते. अँड धिस इज कॉल्ड कोणतं रूट म्हणतात मग याला? इज कॉल्ड ॲज फ्युजिफॉर्म रूट. त्या रूटला कोणतं रूट म्हणतात मग? फ्युजिफॉर्म रूट. ओके. देन विच इज द एक्झाम्पल ऑफ फ्युजिफॉर्म रूट? द रॅडिश इज द एक्झाम्पल ऑफ फ्युजिफॉर्म रूट. रॅडिश म्हणजे काय? मुळा. आणि याचं बॉटनिकल नेम आहे रॅफॅनस सटायवस. आणि बॉटनिकल नेम किंवा झुलॉजिकल नेम लिहिल्यानंतर त्याच्या खाली नेहमी करता अंडरलाईन करायची. रॅफॅनस सटायवस, इट्स अ बॉटनिकल नेम ऑफ रॅडिश. रॅडिश म्हणजे काय? आपलं इंग्लिश नेम आहे. आणि हे जे आहे ब्रॅकेटमधलं, दिस इज द बॉटनिकल नेम. इंग्लिश नेम रॅडिश, मराठी नेम मुळा, आणि बॉटनिकल नेम रॅफॅनस सटायवस. सो दिस इज अबाउट द सेकंड सोलन टॅप रूट अँड दॅट इज फ्युजिफॉर्म रूट. नाउ व्हॉट अबाउट द नॅपिफॉर्म रूट? आता नॅपिफॉर्म रूट कसं असते बघा. आता मी डायग्राम काढल्यानंतर तुमच्या एकदम पटकन लक्षात येईल की अरे हे आहे का ते नॅपिफॉर्म रूट. लागला का लाईट? काय तर काय आहे? बीट. नॅपिफॉर्म रूट. हे झाले त्याचे सेकंडरी रूट्स. प्रायमरी रूट तर सोलन असतेच, आणि बाकी जे बारीक बारीक रूट्स असतात ते कोणते असतात? सेकंडरी रूट्स. कोणतं मग? फिगरला नाव द्यायची आधी आपल्याला. काय आहे? नॅपिफॉर्म रूट. नॅपिफॉर्म रूट. मग याला नाव तुम्हाला माहीतच आहे. काय आहे? ही आहे स्टेम, हे आहे लीफ, आणि मधलं जे आहे ते कोणतं आहे? प्रायमरी रूट. मधलं कोणतं आहे? प्रायमरी रूट. आणि हे जे आजूबाजूचे आहेत हे कोणते आहेत? सेकंडरी रूट.
हे आपण असे लेबल समजा याला दिलेले आहेत. आणि एक्झाम्पल कोणता आहे आपलं त्याच्यामध्ये, बीटचं आहे. कोणता आहे ते आपलं, पहिली गोष्ट म्हणजे टाईप कोणता आहे, नॅपिफॉर्म रूट. आता याच्यामध्ये काय होते, काय फरक आहे बघा, कोनिकल रूट कोणासारखं, फ्युजिफॉर्म रूट फ्युजेस ॲट द बोथ एंड. व्हॉट हॅपन इन द नॅपिफॉर्म रूट, पाहू ना मग आपण आता काय तर. द रूट सोलन ॲट बेस अँड सडनली, बघा शब्द लक्षात ठेवा, सडनली काय असते, नॅरो टोवर्ड इट्स अपेक्स इज कॉल्ड, त्याला काय म्हणतात, इज कॉल्ड नॅपिफॉर्म रूट. त्या रूटला कोणतं रूट म्हणतात, नॅपिफॉर्म रूट. कसं बघा आता, द रूट इज सोलन ॲट बेस, हा काय आहे, रूटचा बेस आहे. अँड सडनली टॅपरिंग, एकदम असं झुक्कन टॅपरिंग होते. सडनली म्हणजे अचानक आहे ना, अचानकच आपल्याला येऊन कोणी कानाखाली मारते, सडनली म्हणतो आपण त्याला. तर अचानकपणे कसं असते ते, नॅरो टोवर्ड द अपेक्स. द रूट इज सोलन ॲट द बेस अँड सडनली, बघा ना, द रूट इज सोलन ॲट द बेस अँड लुक लाईक अ स्पेरिकल, गोलाकार दिसते. अँड सडनली झुक्कन नॅरो टोवर्ड द अपेक्स, असं गोल 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 असते आणि असं झुक्कन काय होते, नॅरो होते. दिस इज कॉल्ड ॲज द सडनली टॅपरिंग टोवर्ड द अपेक्स. अँड विच इज द एक्झाम्पल ऑफ नॅपिफॉर्म रूट, द एक्झाम्पल ऑफ नॅपिफॉर्म रूट इज बीट. अँड व्हॉट इज द बॉटनिकल नेम, बीटा vulgaris, it's a botanical name of beet. This is the beta, not the beta. Okay, this is pronunciation is beta vulgaris, not the beta vulgaris. So it's a botanical name of beet. सर्वांनी आपण तिन्ही रूट पाहिलेले आहेत. आपण हे तिन्ही रूट ॲज अ सलाद म्हणून यूज करत असतो, बरोबर आहे ना. आपण जेव्हा आपल्या घरी भाजी वगैरे बनवतो आणि सलाद जेव्हा तयार करायची वेळ येते तेव्हा आपण या तिन्ही रूटचा आपण यूज करतो. किंवा आपल्या ग्रामीण भागामध्ये हे जे रूट आहेत आपण भाजीसोबत तोंडी लावतो, बरोबर आहे ना. गाजर तोंडी लावतो, मुळा तोंडी लावतो किंवा मग बीटला पण तोंडी लावतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे जे रूट्स आहेत, दीज आर ऑल दी मॉडिफिकेशन्स ऑफ सोलन टॅप रूट. हे कोणते रूट आहेत, टॅप रूट आहेत, पण कसे आहेत ते तर सोलन आहे. व्हाय दे आर सोलन, बिकॉज इन दॅट रूट देर इज अ स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, सो दॅट्स वाय दे आर द सोलन. बट ऑन द बेसिस ऑफ शेप, these solan tap roots are divided into the 3 types, and these are the 3 types of solan tap roots: conical root, fusiform root and napiform root. म्हणजे काय, गाजर, मुळा, बीट हे सर्व एक्झाम्पल कशाचे आहेत, कोनिकल, फ्युजिफॉर्म आणि नॅपिफॉर्मचे. ओके, सो दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट अँड दॅट इज फूड स्टोरेज. आपण पहिला टाईप पाहिला तो म्हणजे कोणता पाहिला, फूड स्टोरेजचा पाहिला. बघा आजचं आपलं जे हेडिंग आहे ते कोणतं आहे, मॉडिफिकेशन ऑफ रूट. जनरल तुम्हाला फंक्शन माहितीच आहे की व्हॉट आर द जनरल फंक्शन और व्हॉट आर द कॉमन फंक्शन्स ऑफ रूट, फिक्सेशन, ॲब्झॉर्प्शन, ट्रान्सपोर्टेशन. these are the main or these are the primary functions of root. But when root have to perform some special functions in addition to their normal function व्यतिरिक्त जर काही स्पेशल फंक्शन जर करत असतील रूट, तर त्या प्रकारच्या रूटला म्हणतात किंवा त्या प्रकारच्या स्ट्रक्चरल चेंजेसला म्हणतात मॉडिफिकेशन ऑफ रूट. नाउ मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट, पहिले आपल्याला ए मध्ये पाहायचं आहे मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट, बी मध्ये पाहायचं आहे मॉडिफिकेशन ऑफ ॲडव्हान्टेजियस रूट. सो व्हॉट अबाउट द मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट, पहिला टाईप आहे त्यामध्ये फूड स्टोरेज. सम रूट्स आर सोलन ड्यू टू स्टोरेज ऑफ फूड मटेरियल. सोलन म्हणजे काय, फुगलेले असतात, फुगीर असतात. काही काही रूट फुगीर असतात, कशामुळे, ड्यू टू च्यामुळे स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, अँड दॅट टाईप ऑफ रूट कॉल्ड ॲज स्टोरेज रूट. आता यांच्यामध्ये प्रायमरी रूट हे सोलन असते आणि सेकंडरी रूट थिन राहते. म्हणजे प्रायमरी रूट हे जाड असते सोलन आणि हे जे आजूबाजूचे सेकंडरी रूट आहे दे आर रिमेन थिन. देन ऑन द बेसिस ऑफ शेप खाली मी अंडरलाईन केलेली आहे की शेपवरून 3 टाईप पडलेले आहेत सोलन टॅप रूटचे, डिवायडेड इंटू द 3 टाईप्स: कोनिकल रूट, फ्युजिफॉर्म रूट, नॅपिफॉर्म रूट. डायग्राम, डेफिनेशन,
एक्झाम्पल विथ बॉटनिकल नेम. ओके, कोनिकल रूट, फ्युजिफॉर्म रूट, नॅपिफॉर्म रूट. समजलं मग. हा आहे आपला मॉडिफिकेशन ऑफ रूट मधला पहिला, तो म्हणजे फूड स्टोरेज. ओके, सो द नेक्स्ट टाइप ऑफ मॉडिफिकेशन ऑफ टॅप रूट we will see in the next lecture. Thank you.